डॉक्टर, माझे दिवस भरत आलेले आहेत, मग मी दवाखान्यात केव्हा यावं हा तुमचा नेहमीचा प्रश्न. त्याचं साधं उत्तर, ज्यावेळेस तुमचे डॉक्टर बोलावतील, म्हणजे सर्वसाधारणपणे शेवटच्या महिन्यात आम्ही दर 8 ते 10 दिवसांनी तुम्हाला बोलावत असतो, तेव्हा जायचं. मग डॉक्टर, मला कळा कशा येणार, मला कसं समजणार की कळा येतात की नाही? तर ज्या बाळंतपणाच्या खऱ्या कळा असतात ते ओळखायची एक सोपी युक्ती असते. खऱ्या अर्थाने तुमच्या गर्भाशयाला आकुंचन पावणे, प्रसरण पावणे, ब्रॅक्स्टन हिक्स कॉन्ट्रॅक्शन ज्याला म्हणतात, अशा कळा 5व्या-6व्या महिन्यापासून असतात. परंतु ज्या बाळंतपणाच्या खऱ्या कळा असतात त्याची 3 लक्षणं असतात. पहिली गोष्ट म्हणजे बाळंतपणाची कळ येताना तुम्हाला पोट गच्च झाल्यासारखं वाटतं, असं टाईट होतं आणि थोड्या कालावधीनंतर ते ढिलं पडतं. आणि हे होत असताना त्याचबरोबर तुमची कमरेतनं पण वेदना येतात. म्हणजे पोटदुखी आणि कंबरदुखी हे जर दोन्ही एकत्र असेल तर ती बाळंतपणाची कळ समजावी. हा पहिला मुद्दा झाला. दुसरी गोष्ट काय, मग अशी कळ साधारण 7व्या महिन्यात सुद्धा कधी कधी 1-2दा येऊन जाते दिवसातनं, ठीक आहे, काय हरकत नाही. पण अशी कळ ज्यावेळेस तुम्हाला साधारणपणे दर 5 ते 10 मिनिटांनी येते आहे त्यावेळेस ती बाळंतपणाची कळ समजावी. आता या कळांची जो कालावधी असतो, जी तीव्रता असते, जी वारंवारता असते, जी ड्युरेशन, इंटेन्सिटी आणि फ्रिक्वेन्सी हे वाढत जातं. म्हणजे काय, सुरुवातीला 1 तासाने एक कळ येते, नंतर अर्ध्या तासाने यायला सुरुवात होते, नंतर 10 मिनिटांनी येते आणि शेवटच्या कळा तर दर 10 मिनिटात 3 कळा येतात. सुरुवातीला ती कळ जी आहे ते 15 सेकंदपर्यंत राहत असते, नंतर ती 30 सेकंदपर्यंत, शेवटची कळ तर 45 सेकंदसुद्धा राहू शकते. आणि त्याची तीव्रता जी आहे, सुरुवातीला थोडंसं दुखल्यासारखं वाटतं, नंतर खूप त्रास होतो आणि शेवटच्या ज्या कळा असतात त्या तर असह्य असतात, म्हणजे वेदनेची तीव्रता पण खूप जास्त असते. अशा पद्धतीने ह्या बाळंतपणाच्या कळा तुम्हाला ओळखता येतात. याच्याबरोबर अजून एक काय होतं, ज्यावेळेस बाळंतपणाची कळ येते त्याच्याबरोबर योनिमार्गावाटे खालनं अंगावरनं तुमच्या थोडासा चिकट लाल स्राव येतो, ज्याला शो असं म्हणतात, तो येतो. किंवा बाळाची जर पाणमुठ फुटली, म्हणजे बाळाभोवती जे पाणी आहे त्याची जी पिशवीतनं जर पाणी व्हायला लागलं तर लायक्रॅमने त्यातनं लीक होतं, त्याला लिकिंग म्हणतात, हे पण सुरू होऊ शकतं. म्हणजे ज्या कळा पोटात दुखून येत आहेत, पोटाबरोबर कंबर दुखते, ज्याची तीव्रता, वारंवारता आणि कालावधी वाढतो आहे आणि ज्याच्यावर अंगावरनं पाणी जाते, त्या बाळंतपणाच्या खऱ्या कळा समजाव्यात. दुसरी एक गोष्ट कधी कधी होते, पेशंट म्हणतो, डॉक्टर मला काहीच दुखत नाही आणि माझ्या अंगावरनं पाणी जाते, ज्याला PV लिकिंग असं म्हणतात. मग हे महत्त्वाचं असतं. जर थोडासा स्राव असेल, घट्ट असेल, लालसर असेल तर मग फार काळजी करायचं कारण नाही. परंतु कंबर न दुखता खूप पाणी जर तुमच्या अंगावर जात असेल, ज्याच्यामुळे तुमचं पॅड भिजतंय, पायावर ओघळ येतोय किंवा तुमचे कपडे भिजत आहेत किंवा उभा राहिल्या आपोआप लघवी झाल्यासारखं अंगावरनं पाणी जाते, तर त्याला PV लिकिंग असं म्हणतात. ज्याच्यामध्ये बाळाभोवतीची पाणमुठ स्वतःहून फुटलेली असू शकते, पाणी लिकिंग होऊ शकतं. अशा वेळेस जरी कळा नसल्या तरीसुद्धा दवाखान्यात तुम्हाला येणं गरजेचं आहे. आणि शेवटचा भाग म्हणजे शेवटच्या महिन्यातली धोक्याची लक्षणं कोणती. बाळाची हालचाल कमी होत असेल, अंगावरून पाणी जात असेल, पोटात तीव्र स्वरूपाच्या वेदना होत असतील, डोळ्यासमोर अंधारी येत असेल, चक्कर येत असेल, तर मात्र मग तुम्ही दवाखान्यात लगेचच जाणं गरजेचं आहे. धन्यवाद.